नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. भोंदू बाबा लिंगपिसाट आणि म्हणायला कॅप्टन जो 8वी पास, त्याच्या नादाला लागून राजकारण्यांनी ओशनो जल जसं प्यायलं आणि त्याचप्रमाणे आपली शक्ती वाढवण्यासाठी अँटी एज औषध म्हणून या खरात बाबाकडून 9 लाख रुपये लिटर किलोचं मध खरेदी केलेलं. जे मध एल्विश हनी असं त्याचं नाव आहे. आणि तुर्की समुद्र जो आहे त्याच्यामध्ये खोलवर ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये हे मध मिळतं असं खरात बाबा सांगायचा. आणि आपले सगळे राजकारणी उद्योजक त्याच्याकडून ते खरेदी करायचे. आता बघा की चिंचांमधील ते 10,000 ते 1 लाख रुपये पर्यंत विकले खडे म्हणून. त्याच्यानंतर 20 फुटाचा तो नाग, अशा अनेक कथा ऐकलेल्या आहेत. आता त्याच्यात भर पडलेली आहे या शक्तिवर्धक मधाची. आणि हे शक्तिवर्धक मध जे आहे हे कसं लाभदायक आहे, कामोत्तेजक भावना कशा जागृत होतात आणि त्या खूप वेळ कशा टिकतात, असा हा बाबा राजकारण्यांना सांगायचा. आणि राजकारणी वाटेल तेवढी किंमत मोजून ते खरेदी करायचे. त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. तेव्हा बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हे बघा की हा कितवी पास झालेला हा कॅप्टन जो म्हणतो स्वतःला, खरं तर तो 8वी पास आहे. आणि हा 8वी पास महाशय हा 4 वर्ष खलाशी म्हणून म्हणजे कामगार म्हणून जहाजावर त्याने एकदा काम केलेलं. त्याच्या 4 वर्षानंतर तो परतला आणि त्याला स्वतःला त्याने कॅप्टन अशोक खरात असं नाव देऊन टाकलं. नाशिकमध्ये त्यांनी प्रॉपर्टी गोळा करायला सुरुवात केली आणि आपला धंदा तेजीमध्ये आणला. आता 2003 मध्ये ज्या वेळेला अनेक दैनिकांनी बातम्या छापल्या की हा जो स्वतःला कॅप्टन म्हणतोय तो कसा भोंदू आहे, मांत्रिक तांत्रिक कसा आहे. आता हे 2003 मधली गोष्ट लक्षात घ्या. सकाळ दैनिकाने बातमी छापलेली आहे. त्या बातमीमध्ये म्हटलंय की 25 वर्षांपासून हा अंधश्रद्धेला खत पाणी घालत होता. मग आता बघा 25 वर्ष झाले. 25 वर्षांपूर्वी सकाळने बातमी छापलेली आहे. आणि मग या 25 वर्षाच्या काळामध्ये नाशिकमध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षांचा उदय झाला, अस्त झाला, कोणकोणते राजकारणी. जसं आता काल एका मुलीने SIT समोर सांगताना म्हटलं की आम्ही आमचं कुटुंब म्हणजे जी मुलगी म्हणजे तीच बघा, सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये जी पहिली तक्रार दाखल झाली ते कुटुंब एका आमदाराकडे गेलं होतं. त्या आमदाराचं नाव यायचंय अजून बाहेर, ते येईल आणि तुम्हाला याच चॅनलवर ते ऐकायला मिळेल. पण त्या आमदारांनी दुर्लक्ष केलं. तसं 25 वर्षामध्ये हेच झालं. सगळ्या राजकारण्यांना यांनी नादी लावलेलं की तुम्हाला मी ओशनो जल देतो, ते तुम्ही प्या, त्याचे पैसे एवढे एवढे होतील आणि तुम्ही मस्त दिमाखामध्ये वावरू शकता. सगळ्या तुमच्या रंगील्या रात्री तुम्ही छान करू शकता. आता हे जे एल्विश हनी, तुर्की समुद्रातलं खोलवर गुहा आणि त्याच्यामधलं हे मध जगामध्ये सगळ्यात महागडं, त्याच्याही पेक्षा महागडं आहे सेंटॉरी हनी म्हणून, ज्याचं गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नाव आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतं हे एल्विश हनी. तर हे मध 9 लाख रुपये इतक्या दराने त्यांनी विकलेलं आहे. आता ही माहिती SIT समोर येते आणि SIT ही माहिती बाहेर प्रसार माध्यमांमध्ये सोडतीये. अर्थात ते अधिकृतपणे नाही तर ते सूत्र म्हणून. आता हा जो मूत्र पाजायचा, भल्या भल्यांना त्यांनी पाजलं. आता मग सूत्र त्याच्यावर कठोरपणे आता कारवाई करत आहेत, हे लक्षात घ्या. आणि बघा की त्यांनी कसं फसवलेलं आहे.
म्हणजे हे जे सेंटॉरी हनी जे आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि मग एल्विश हनी याच्याबद्दल माहिती घेऊ. म्हणजे जे राजकारणी लाखो रुपये देऊन त्याच्याकडून ते खरेदी करायचे. आता बघा, सेंटॉरी हनी, मधमाशा त्यांचे संपूर्ण आयुष्य हे गोड मानून अमृत बनवण्यात आणि ते फस्त करण्यात घालवतात. इतकेच नाही तर ABBA चे प्रसिद्ध गाणे हनी हनी ऐकल्यावर तुम्हाला आधीच त्याची आठवण येईल. आपले पूर्वज साधारणतः 25 लाख वर्षांपूर्वी मध खाऊ लागले असे मानले जाते. फुलांपासून जमा केलेले, कीटकांनी प्रक्रिया केलेले आणि मानवांनी काढलेले हे गोड द्रव्य आजही जगभरात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मध म्हणजे केवळ चहाची चव वाढवणारी किंवा हनी लव्हेंडर आईस्क्रीम सारख्या पदार्थात वापरली जाणारी एक साधी गोष्ट आहे, तर कदाचित तुम्ही जगातील सर्वात महागड्या तुर्की मधाबद्दल ऐकले नसेल. म्हणजे आपण मध औषध म्हणून वगैरे आपण खातो, नित्यच आपलं ते आहे आयुर्वेदामध्ये, इकडं तिकडे आपण मधाचा वापर आपण करतो. आता गिनीज वर्ल्ड मध्ये 2021 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सेंटॉरस या नक्षत्रावरून नाव दिलेल्या नक्षत्रावरून नाव दिलेल्या या मधाला जगातील सर्वात महागडे मध म्हणून घोषित केले. आता तुर्की संशोधक आणि उद्योजक अहमद एरेन चाकीर यांनी तयार केलेले हे मध पूर्वी प्रति किलो $10,000 म्हणजे सुमारे 8,03,000 रुपये पेक्षा जास्त किमतीला विकले जात असे. आता त्याची किंमत अजून वाढलेली आहे. आणि मग एल्विश किनी जे आहे, एल्विश हनी, सॉरी, हे जगातील आता सर्वात दुर्मिळ आणि महागड्या मधांपैकी एक अजून मानलं जातं. हे मध तुर्कीच्या ईशान्येकडील आर्टविन प्रांतातील सारीचाईर घाटी भागात आढळते. हे मध सामान्य मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे झाडावर नसून जमिनीपासून 1800 ते 3000 मीटर उंचीवर असलेल्या नैसर्गिक गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत आढळते. हे इतकं का महाग आहे? हे मध गुहेतून काढणे अत्यंत कठीण आणि धोकादायक असतं. यासाठी कुशल गिर्यारोहक आणि विशेष उपकरणांची गरज असते. हे मध ज्या गुहांमध्ये असते तिथल्या खडकांमधून ते नैसर्गिक खनिजे शोषून घेते. त्यामुळे यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. हे मध वर्षातून फक्त एकदाच काढले जाते, त्यामुळे त्याचा साठा अत्यंत मर्यादित असतो. आता ही माहिती काय आपण चर्चा केलेली आहे? कारण की खलाशी आहे, मी खलाशी होतो, मी कॅप्टन होतो, मर्चंट नेव्हीमध्ये मी कॅप्टन होतो, अशा बड्या यांनी या राजकारण्यांना मारल्या. आता त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, उद्योजक आहेत, सगळेजण आहेत. मग आता ओशनोजल कप सिरप मध्ये ते व्हायग्रा कोटून पाणी करून ते मिश्रण तो विकायचा, हे आपण ऐकलेलं आहे. ते घेण्यासाठी सगळे राजकारणी धावायचे, कोणी हेलिकॉप्टर पाठवायचं, कोणी माणूस पाठवायचे, पैसे मोजायचे. तसंच ह्या एल्विश हनीसाठी याच्या मागे लागायचे अशी ही बातमी आहे. आणि आता तपास अधिकारी जे आहेत SITचे, त्यांना अशी शंका आहे की आता याची जी 74% उत्पन्न जे वाढलेलं आहे याच्या ट्रस्ट, शिवानिका ट्रस्ट, श्री ईशान्येश्वर मंदिर वगैरे ते सगळं, त्याचा हा जो पैसा त्याच्याकडे गोळा होत होता तो हे करत होता. आणि इतकंच नाही तर याच्या व्यतिरिक्त मनी लॉन्ड्रिंग केलं जात होतं असा देखील संशय अधिकाऱ्यांना आहे. बऱ्याच गोष्टी अजून बाहेर यायच्या आणि त्या बाहेर येणार आहेत. आणि त्या काय आहेत याची पूर्व कुंडली, बाबाची पूर्ण कुंडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. बातम्या हळूहळू एक 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 येत आहेत. कारण सगळ्याच बातम्या जर सोडल्या तर करायचं काय? वर्तमानपत्राचे 8 पानं असतात, 16 असतात. इकडं मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वगैरे ते सगळं चालवलं जाऊ शकतं, पण एकाच 4-8 दिवसामध्ये संपवलं तर कसं होईल? त्याच्यामुळे ते हळूहळू बाहेर येत आहे. आणि आता हा म्हणजे एक दणका आहे की हे मध आता या मधाची आता अधिवेशनाच्या तिथे पूर्ण चर्चा होणार आहे, महाराष्ट्रात पूर्ण चर्चा होणार. आणि मग ज्यांचे फोटो प्रसारित झालेले आहेत
किंवा फोटो प्रसारित होऊ शकतात असे अनेक जण आहेत अजून. त्यांना प्रश्न पडलेला आहे, त्यांच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे की आता आपल्यावर जर असा आरोप झाला की आपण ते मध प्यायल्यामुळं आपलं कसं आहे, त्वचा एकदम अशी चकचकाते आणि आपण अहोरात्र काम करतोय, अशा बऱ्याच गोष्टी विषयी लोक शंकेने आपल्याकडे पाहायला लागतील. त्याच्यामुळे ही धडकी भरलेली आहे. आपण बऱ्याच गोष्टी बिनधास्तपणे या चॅनलवर बोलणार आहोत. तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. धन्यवाद.